नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता लावण्याला सांगत असते, आज मी तुम्हाला जे काही करून दिलंय त्यानंतर हे सगळं तुमचं तुम्हालाच निभावून द्यायचं आहे. अर्णव सरांनी तुम्हाला अगदी मनापासून स्वीकारावं, त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी अगदी मनापासून बोललं पाहिजे. त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांना तुम्हाला स्वतःच्या बाजूने करून घेतलं पाहिजे. त्यामुळे आत्तापर्यंत इथवर मी तुम्हाला आणलेलं आहे. आता इथून पुढे कसं करायचं, कसं निभावून यायचं हे सगळं तुमच्यावर आहे, असं ईश्वरी ही तिला बोलून दाखवत असते. आणि त्याच वेळेला मग लावण्य तिचं पूर्णपणे ऐकत असते. आणि मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे. त्यावर आता लगेच लावण्य म्हणते की पण AR इथे येईल का? मला असं वाटतंय की AR येणार की नाही यावर शंका आहे. त्यावर आता ईश्वरी म्हणते की नाही, अर्णव सर नक्कीच येतील. तेव्हा मग लावण्य तिला विचारते की हाऊ कॅन यू बी सो शुअर की तो येईल? तेव्हा मग ती म्हणते की येतील ते. अर्णव सर नक्कीच येतील. मला माझं मन सांगते की अर्णव सर हे इथे नक्कीच येतील. त्यामुळे तुम्ही तुमची तयारी ठेवा. अर्णव सर हे इथे येतीलच, असं ईश्वरी ही अगदी कॉन्फिडंटली तिला सांगते. आणि ईश्वरीचं मन हे तिला सांगतच असतं की कितीही काही झालं तरीही अर्णव तिथे येणार, तो आल्यावाचून राहणार नाही, हे सगळं तिचं मन तिला सांगतं. त्यामुळे आता इथे ईश्वरीच्या त्या कॉन्फिडन्सवर आता लावण्याला फारच आनंद होतो. अर्णव येणार असं ईश्वरी बोलते म्हटल्यावर अर्णव नक्कीच येणार हा तिच्या चेहऱ्यावर अगदी आनंद उजळून येत असतो आणि म्हणून ती खूप आनंदात असते. आणि ईश्वरी हे सगळं अर्णव आणि लावण्यासाठी करत असते, कारण आजीमुळे तिला हे सगळं करावं लागत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा ऑफिसवरून घरी आलेला असतो. लावण्या ही तिथे वाट बघत बसलेली असते आणि इथे अंजली ही पॉटमध्ये फ्लॉवर्स अरेंज करून ठेवत असते. तेवढ्यातच तो येतो आणि हाय ताई असा आवाज देतो. तेव्हा ती विचारते की ए चिंटू इकडे ये ना, मला सांग ईश्वरी कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की ईश्वरी मला काय माहिती. तेव्हा मग ती म्हणते की तसं नाही रे, तुमच्यात काहीतरी बोलणं झालंच असेल ना, ती तुला काहीतरी बोलली असेलच ना. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, असं काही आमच्यात बोलणं वगैरे झालेलं नाही आहे. तेवढ्यातच ईश्वरीचाच फोन येतो आणि मग तो म्हणतो की आता या मिस इंदोरचा कशाला कॉल आला आहे. म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो की हॅलो, बोल मिस इंदोर, आता काय आहे? तेव्हा मग आता ईश्वरी त्याला समोरून विचारत असते, अर्णव सर तुम्ही येत आहे ना रेनबो पॉईंटला? तेव्हा मग तो म्हणतो की नाही. तेव्हा ईश्वरी विचारते की अच्छा, म्हणजे तुम्हाला यायला थोडा उशीर होणार आहे का? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, नाही याचा अर्थ उशीर होईल असं म्हणालो आहे का मी? नाही, याचा अर्थ मी तुला सांगतोय की मी येणार नाही आहे इथे, मी नाही येणार आहे रेनबो पॉईंटला वगैरे. तेव्हा ती म्हणते की प्लीज असं करू नका अर्णव सर, मी तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज प्लॅन करून ठेवलेलं आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही येणारच नक्की. आणि जोपर्यंत तुम्ही येणार नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. मी इथे तशीच तुमची वाट बघत थांबत राहणार आहे. त्यामुळे आता तुमच्यावर आहे की तुम्हाला लवकर यायचं आहे की असंच मला वाट पाहायला लावायचं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मी तुला क्लिअरली सांगितलेलं आहे, नो मीन्स नो. मी तिथे येणार नाही आहे म्हणजे नाही, त्यामुळे वाट बघण्याचा विषयच येत नाही, असं म्हणून सरळ आता ईश्वरी त्याला म्हणते की सर ऐका. परंतु तो फोन तिथेच ठेवून देतो. ईश्वरी विचार करते की नेमकं काय आता, अर्णव सर येणार आहेत की नाही येणार आहेत. तेवढ्यात आता लगेच अंजली फोन ठेवल्यावर विचारते की काय रे चिंटू, कोणाचा कॉल होता? तेव्हा अर्णव म्हणतो की अगं ताई, आता ऐकलंस ना तू, मी मिस इंदोर म्हणालो असं. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, मग ती तुला कुठेतरी भेटायला बोलवते ना, जा की मग. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला नाही जायचं आहे तिथे, कारण तिने कुठलं तरी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला आहे ज्याच्यात माझा अजिबातही इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे मी तिथे अजिबात जाणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते की चिंटू, हे काय वागतोयस तू, तुझं तुला तरी कळतं आहे का? अरे तुझ्या मनात एक आहे, बोलतोस भलतंस आणि करतोस तिसरंच, हे काय चाललं आहे काय तुझं? अरे तुला जायचं आहे ना भेटायला, जा तिला जाऊन ये भेटून. अरे मी नाही सांगत कोणाला, जा, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला तो म्हणतो की ताई, अगं काय चाललं आहे काय तुझं हे, मला नाही जायचं आहे भेटायला तर उगीचच कशाला तुम्ही फोर्स करताय मला. तेव्हा मग ती म्हणते की मला ना तुझा प्रॉब्लेमच कळत नाही चिंटू. आता तू त्या लावण्याला पण नकार दिला आहेस ना, मग उगीचच कशाला. आता ईश्वरी तुला बोलवते तर जा की तिला भेटायला, भेटून घे तिला आणि बोल तिच्याशी मनमोकळेपणाने, तिच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न तरी कर. त्यावेळेला तो म्हणतो की नाही ताई, खरंच तुला ना बोलणं म्हणजे काहीच कळत नाही आहे ना, यू आर इम्पॉसिबल सिरियसली,
असं तो बोलतो. त्याच वेळेला जाता जाता त्याला ती पुन्हा डिवचत म्हणते की अर्णव, हे बघ जाताना हे फ्लावर्स घेऊन जातोस का? असं म्हटल्याबरोबर अर्णव पुन्हा तिच्याकडे रागानेच बघतो आणि तिथून आता रागानेच निघून जातो आणि स्वतःचं ब्लेझर वगैरे काढत तिथून तो गपचूप गेलेला असतो. त्यावर अंजलीला खूप हसायला येत असतं. अंजली मनातच विचार करते की नाही नाही, जाईल हा, पक्का जाईल. मला तरी वाटतंय की हा थांबणार नाही. असं म्हणून इथे ती मनातच खुश होत असते. अर्धवटा स्वतःच्या रूममध्ये येतो आणि ईश्वरीबद्दलचेच विचार त्याच्या डोक्यामध्ये येतात आणि विचार करत असतो की या मिस इंदोरचं ना काय चाललंय खरंच काही कळत नाही. म्हणजे मला भेटायला बोलवते ती, ती जे काही वागले त्याचा पश्चाताप झालाय असं म्हणते ती. नंतर मग त्याला ईश्वरीचं बोलणं आठवतं की अर्णव सर प्लीज तुम्ही रेनबो पॉईंटला याल का? आज जे काही मी तुमच्याबरोबर आगाऊपणे वागले ना त्याचा मला पछतावा झाला आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही याल का मला भेटायला? प्लीज सर, मला जे काही केलं आहे ना त्याबद्दल गिल्ट वाटतं आहे. तेव्हा मग अर्णव विचार करतो की आज जे काही मिस इंदोर वागली आहे त्याचबद्दल तिला पश्चाताप झाला आहे की नक्की दुसरं काहीतरी कारण आहे. नक्की कशासाठी करते हे मिस इंदोर? असं तर ती कधीही वागले नाही. हे सगळं ती लावण्यासाठी तर करत नसेल ना, असा विचारही त्याच्या डोक्यामध्ये आता येतो. नंतर तो स्वतः विचार करतो की ठीक आहे, कदाचित हे सगळं तिने लावण्यासाठी अरेंज केलं असेल. आणि तो फ्रेश होत पुन्हा एकदा आरशात स्वतःकडे बघतो आणि हातातलं वॉच काढतच विचार करतो की देअर इज ऑलवेज फर्स्ट टाईम. मग कदाचित तिने हे सगळं पहिल्यांदाच विचार केलं असेल आणि जेन्युइनली काहीतरी सरप्राईज माझ्यासाठी प्लॅनिंग केलं असेल तर. आणि जर लावण्याचा याच्यात काहीही मध्ये प्रॉब्लेम नसेल आणि जर मिस इंदोर अगदी मनापासून हे सगळं करत असेल तर. तसं तर मिस इंदोरचं नेचर अगदी साधं आणि सोपं सरळ आहे. ते जे काही करते ते अगदी सगळं मनापासून करते. म्हणूनच जर हीच गोष्ट तिने अगदी व्यवस्थितपणे केली असेल तर. आणि म्हणूनच मला वाईट वाटतंय की जर मी नाही गेलो तर. त्यामुळे असं वाटतंय की मिस इंदोर काहीतरी जेन्युइनली माझ्यासाठी प्लॅनिंग करते. आय हॅव टू गो देअर. असा विचार इथे अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतो आणि त्याच गोष्टींमध्ये तो विचार करत बसलेला असतो की नाही, कदाचित मी मिस इंदोरबद्दल चुकीचा विचार करतोय. तिने काहीतरी सरप्राईज देण्यासाठीच मला बोलवलेलं असेल. असं म्हणून आता पुन्हा त्या गोष्टींचाच तो विचार करत बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरीने मस्तपैकी सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. पूर्ण जे कॅफे असतं ते कॅफे अगदी रेड बलून्सने, हार्टशेपच्या रेड बलून्सने सजवून ठेवलेलं असतं. त्याचप्रमाणे लाईटिंग सोडलेल्या असतात आणि जो टेबल सजलेला असतो त्या टेबल्सवर लाल कलरचे कॅन्डल्स देखील ती लावत असते. आणि तेवढ्यातच तिथून आता माजोर्डी लावण्य येत असते. आणि लावण्य येत असताना तिने वेस्टर्न लुकिंग केलेलं असतं, जे की अर्णवला अजिबातच आवडत नसतं. अर्णवला फक्त साधी राहणी आवडत असते. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी ही लावण्या येताना तिच्याकडे बघत असते आणि लावण्या हे सगळं अगदी टकामका पाहायला लागते. कारण कॅफेमधली जी काही सजावट केलेली असते ती अगदी तिला मनापासून आवडलेली असते. मनातल्या मनातच अमेझिंग, चांगलं केलं या मिडल क्लासने, असं ती मनातच बोलून मात्र दाखवते. नंतर आता ती पुढे पुढे चालत येते. त्याच वेळेला आता लगेच ती ईश्वरीला ते सगळं बघतच म्हणते की अरे वा, आणि मनातच म्हणते की बरं केलं सगळं. त्याच वेळेला लगेच तिला विचारते की हाऊ डू आय लुक, असं करून ती स्वतः कशी दिसते असं तिला विचारत असते. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की बढिया, एकदमच बढिया दिसताय तुम्ही. तेव्हा ती थँक्यू असं तिला बोलते. नंतर मग आता लगेच ईश्वरी ही तिच्याकडे बघतच म्हणते की लावण्या मॅडम, कसं वाटतं हे सगळं अरेंजमेंट, कसं केलं आहे सगळं? तेव्हा आता लावण्या ही म्हणते की हो, ओके ओके, ठीक आहे, असं बोलून ती मुद्दामच तिला अगदी पूर्ण कॉम्प्लिमेंट पण व्यवस्थित देत नाही. तेव्हा ईश्वरी मनातच विचार करते की मनात असलं तरीही तोंडावर कधीही बोलून दाखवणार नाही ही कुचकी. त्याचबरोबर आता लावण्य म्हणते की आता तू इथे काय करतेस? झाले तुझं काम, यू जस्ट लिव्ह. कारण माझं आणि ARचं बोलणं आहे आणि आमच्या दोघांमध्ये मी कोणालाही येऊ देणार नाही आहे, असं सरळ ती बोलून दाखवत असते. मग यू जस्ट लिव्ह नाव असं ती तिला हुकूम सोडते. मनातल्या मनात ईश्वरी विचार करते की यांच्या या माझाने या सगळ्या प्लॅनिंगची माती होऊ नये म्हणजे मिळवलं. तेव्हा लावण्य तिला म्हणते की हे यू, कसला विचार करतेस तू? निघतेस ना तू? कारण AR आणि माझे हे स्पेशल आणि प्रायव्हेट मुमेंट आहेत, पर्सनल मुमेंट आहेत. त्यामुळे या मुमेंटमध्ये मी तुला अजिबात येऊ देणार नाही आहे. गॉट इट, असं ती तिला बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हो हो, जातेच आहे मी इथे थांबणार नाहीच आहे, असं ती तिला बोलून दाखवते. त्यावेळेला ती म्हणते की येस, ऑल राईट, तू जे काही केलं आहेस ना त्याबद्दल आता जेव्हा AR येईल तेव्हा मी त्याच्याशी सगळं काही बोलेन.
मग पुढे मी बघते काय करायचं ते. आणि जसं काही ते ए आरशी बोलायचे ते मी सगळं ए आर बरोबर बोलेन. त्यामुळे यू जस्ट लिव्ह नाव आणि तू इथून आता निघायचं, कळलं ना, असं ईश्वरीला ती बोलत तिचं आता इन्सल्टच करते. त्यामुळे ईश्वरीलाही खूप राग आलेला असतो, कारण लावण्याचा हाच स्वभाव असतो जो अजिबातच अर्णवला आवडत नसतो, हेही ती जाणत असते. आता ईश्वरी झालेल्या इन्सल्टबद्दल तिला काहीही बोलून दाखवत नाही आणि तिथून आता ईश्वरी स्वतःची बॅग घेऊन निघून चाललेली असते आणि लावण्या तिथे गप्प उभी असते. आता ईश्वरी तिला काही न बोलता निघून जाते आणि लावण्य मात्र सगळी तिकडची अरेंजमेंट्स बघते आणि म्हणते की वाव, जस्ट अमेझिंग. मग आता मी आणि ए आर आम्ही दोघंजणच इथे असणार आहोत. ए आर जस्ट यू अँड मी वेटिंग फॉर यू, असं म्हणून ती मनातल्या मनात आता खूपच खुश होत असते आणि अर्णवची वाट बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी गेल्यानंतर थोड्याच वेळात तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णवच्या हातामध्ये फ्लॉवर्स असतात व्हाईट कलरचे, जे अंजलीने त्याला घ्यायला सांगितलेले असतात. आता अर्णव हे सगळं अरेंजमेंट्स बघतो आणि म्हणतो की वाव, मिस इंदोरने मला सॉरी बोलण्यासाठी आणि सरप्राईज देण्यासाठी खूप छान अरेंजमेंट केली आहे. इतकं सगळं हिने फक्त माझ्यासाठी केलं आहे, असं म्हणून तो आता गालातल्या गालात हसतो आणि खूप खुश होत असतो. आणि त्याला खूप आनंद झालेला असतो की ईश्वरी हे सगळं त्याच्यासाठी करते. कुठे ना कुठेतरी त्याच्या मनात ईश्वरीविषयीच फिलिंग असतात. त्याचं समोरच्या टेबलवर लक्ष जातं आणि समोर टेबलवर एक मुलगी बसलेली असते वेस्टर्न ड्रेसिंग करून. आता त्याला मागूनच कळून येतं की ही कदाचित लावण्य आहे. त्यामुळे लावण्या इथे काय करते असा विचार आता अर्णवच्या मनामध्ये यायला लागतो आणि त्याने त्याच्या मनात जी काही शंका आलेली असते ती त्याला आता खरी वाटू लागते, कारण अर्णवला माहीत असतं की हे सगळं कदाचित ईश्वरी ही लावण्यासाठीच करणार आहे. त्यावेळेला अर्णव हा चालत चालत समोर येतो आणि तिला लावण्या तू असा आवाज देतो. तेव्हा लावण्या पटकन त्याच्याकडे आनंदाने बघते आणि त्याच्याकडे बघत प्रेमाने म्हणते ए आर, आणि असं म्हणून ती तिथून आता उठून त्याच्याकडे जाते. आणि अर्णवला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. त्याच्या डोळ्यामध्येच तो राग पूर्णपणे दिसून येत असतो. नंतर आता लावण्य अगदी प्रेमाने डोळे करून त्याच्याकडे बघत असते, जेणेकरून अर्णव तिच्या प्रेमात पडावा, परंतु तसलं काहीही होत नसतं. अर्णवला तिचा फक्त आणि फक्त राग येत असतो. हे जे सगळं काही प्लॅनिंग आहे ते ईश्वरीसोबत झालंय असं वाटत असताना समोर लावण्य असते, म्हणून त्याला राग आलेला असतो. आता लावण्य उठते आणि अर्णवकडे येते आणि त्याला म्हणते की अर्णव. तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा मग ती त्याचा हात धरते आणि म्हणते की लावण्या आणि अर्णव हे दोघंच इथे आता भेटले आहेत आणि या दोघांचंच आता बोलणं होणार आहे. आपल्या दोघांसाठी हे सगळं करण्यात आलं आहे, असं म्हटल्यावर आता इथे अर्णवला मात्र धक्काच बसतो. ती त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की ए आर, वी नीड टू टॉक राईट नाव. मला माहिती आहे की आपल्या दोघांमध्ये खरंच खूप जास्त मिसअंडरस्टँडिंग आहेत, पण आपण ते सगळं बोलून सॉल्व्ह करू शकतो ना. वी नीड अ कन्व्हर्सेशन, ज्याच्यामुळे आपण दोघं एकमेकांच्या अगदी जवळ येऊ शकतो. आपण दोघं एकमेकांना अगदी समजून घेऊ शकतो. प्लीज प्लीज यार, प्लीज लिसन टू मी, असं म्हणून ती त्याला आता बोलून दाखवत असते. आणि ती म्हणते की मी तुझ्यासाठी परफेक्ट नाही असं तुला वाटतं, परंतु प्लीज तू माझ्याशी त्या गोष्टीवर बोल ना. काय ना, तू मला समजतोस तसं बिलकुल काहीच नाही आहे. प्लीज मला तू समजून घे. माझ्या फिलिंग्ज आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न कर ना यार, असं ती त्याला आता बोलत असते. आणि त्याच वेळेला अर्णवचे दोन्ही हात तिने हातामध्ये धरलेले असतात आणि त्याच वेळेला अर्णव पटकन एक हात झटकून घेतो आणि ती म्हणते की प्लीज प्लीज यार, लिसन टू मी, असं म्हणून आता ती त्याच्याकडे अगदी आशेने बघत असते. मग अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं मिस इंदोरने मुद्दाम केलं आहे, मी इथे यावं यासाठी. मिस इंदोरने हिला असं सगळं बोलायला तयार केलं आहे, सगळं तिनेच हिला बोलायला लावलं आहे, असं अर्णव मनातल्या मनातच बोलत असतो. ईश्वरी आता तिथे नसते म्हणून त्याला खूप राग आलेला असतो. आता अर्णव हा मात्र या सगळ्या गोष्टींची त्याला चिड येत असते, कारण त्याला लावण्य अजिबातच आवडत नसते. म्हणून आता ती त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की यार, जस्ट लुक ॲट मी, मी तुझ्यासाठी इथे आले, प्लीज माझ्या डोळ्यात बघ. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुला हवं आहे तसं मी स्वतःला बदलायला तयार आहे. तुझ्यासारखं मी वागायला तयार आहे. तू म्हणशील तसं करेन मी यार. प्लीज प्लीज लिसन टू मी अँड आय लव्ह यू ए आर, असं ती त्याला बोलते आणि त्याचा हात हातामध्ये घेते. परंतु अर्णवला हे सगळं ऐकून आणि पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मात्र ती म्हणते की प्लीज ए आर, लिसन टू मी, काहीतरी उत्तर दे ना मला.
असं म्हणून आता असं म्हणून आता लावण्या सारखी सारखी त्याला विचारत असते आणि त्याला एक प्रकारे डिवचण्याचाच प्रयत्न करत असते आणि म्हणते की यार तुला माहिती आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच्यासाठी मी कितीही काही करायला तयार आहे, पूर्णपणे स्वतःला चेंज करायला तयार आहे, प्लीज ऐक ना, काहीतरी उत्तर दे. असं आता ती त्याला हातात हात धरून बोलत असते. परंतु अर्णवला इथे हे अजिबातच आवडत नसतं. जस्ट गिव्ह मी वन चान्स यार, प्लीज वन चान्स. असं म्हणून आता ती त्याच्या गालावर हात लावत असते आणि त्याला प्रेमाने अगदी जवळ घेण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अर्णवला ते सगळं अजिबातच आवडत नसतं. अर्णव आता तिचा जो हात असतो तो बाजूला करून टाकतो आणि ती हात बाजूला केल्यावर म्हणते की यार काय करतोयस तू. परंतु तो अजिबातच ऐकून घ्यायला तयार नसतो. अर्णव आता तिचा हात बाजूला करतो आणि रागाने तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि ती म्हणते की यार व्हॉट इज दिस. परंतु तो तिला काहीच बोलत नाही, कारण त्याला लावण्य अजिबात आवडत नसते हे तिला काहीही न सांगता तो फक्त तिला कृतीतून सिद्ध करून दाखवत असतो. लावण्याला खूप राग आलेला असतो. आता अर्णव हा चिडलेला असतो. त्याने ईश्वरीसाठी जे काही पांढऱ्या रंगाची फुलं आणलेली असतात ते फुलं तो आता तिथेच हवेत उधळून लावतो, म्हणजे तिथल्या तिथे ती सगळी फुलं खाली पडतात. आता अर्णवचा जो काही रागाने जी काही चिडचिड असते ती तिला समजलेली असते. ती म्हणते की अर्णव काय करतोयस तू, यार प्लीज वेट. परंतु तो तिच्याकडे रागानेच बघतो आणि त्यामुळे रागाने बघितल्यामुळे ती त्याला जे काही उत्तर मागत असते ते उत्तर तो देत नसतो आणि दिस इज नॉट डन, मला हे अजिबात आवडलेलं नाही असं अर्णव रागानेच तिच्याकडे बघत बोलतो आणि तिथून आता तो निघून जातो. आता मात्र लावण्याचा इथे मोठा पचका झालेला असतो, कारण अर्णव हा अजिबात काहीही तिच्याबद्दल बोलत नाही किंवा तिला कुठल्याही प्रेमाचं कन्फेशन देत नाही. अर्णवला फक्त राग आलेला असतो आणि त्याच रागामध्ये तो तिथून कॅफेमधून निघून चाललेला असतो. आता हे सगळं लावण्य मागून बघते आणि ती जोरजोरात ओरडते की अर्णव अर्णव यार प्लीज थांब, प्लीज थांब. असं म्हणून ती त्याला बोलत असते आणि या सगळ्या गोष्टीचा तिला खूप राग येतो आणि ती स्वतःचाच हात तिथे टेबलवर जोरात आपटते आणि अर्णवने काहीच ऐकून घेतलेलं नसतं. त्यानंतर ईश्वरी आता स्वतःच्या घरीच आलेली असते आणि समोर बघते तर घराला टाळं असतं. ती म्हणते की गेलेत कुठेतरी, नशीब माझ्याकडे एक्स्ट्रा चावी आहे. म्हणून ती आतमध्ये येते आणि पाणी घेत असते आणि त्याचबरोबर तिला नम्रताचा मेसेज दिसतो की सगळेजण फिरायला गेले आहेत. म्हणून ती आता पुढचं काम करायला लागते. तेवढ्यातच तिचं लक्ष आता समोर जातं. आता ईश्वरी बघते तर समोर अर्णव आलेला असतो आणि अर्णवला पाहिल्यावरती ती प्रचंड घाबरते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही तर तिथे लावण्य मॅडमसोबत असायला हवं होतात, तुम्ही इथे काय करताय. त्यावेळेला मग तो म्हणतो की हे तू कोण आहे डिसाईड करणारी, तू काय ठरवू शकतेस की मी तिथे असावं म्हणून, हे सगळं तू का करतेस. असं आता रागानेच तो तिला विचारतो. ईश्वरी म्हणते की प्लीज अर्णव सर माझं ऐकून घ्या. तेव्हा मग तो म्हणतो की का ऐकून घेऊ मी तुझं, काय गरज आहे तुझं ऐकून घेण्याची. तू मला फोन केला होतास की तुला तुझ्या वागण्याच्या गोष्टीचा पश्चाताप झाला आहे म्हणून तू मला तिथे भेटायला बोलवलंस, राईट. आणि मी जेन्युइनली असा विचार केला की तू खरंच बोलत असशील आणि खरंच तुला मला भेटायचं असेल, म्हणूनच मी तिथे आलो होतो. सुरुवातीला तर मी तुला नकार दिला, परंतु मी तिथे आलो हे तू आहेस म्हणून, किंवा तुला वाटतंय की सॉरी म्हणावं म्हणून मी तिथे आलो होतो. पण तिथे गेलो तर काय, समोर लावण्या. हे सगळं डोकं कोणी चालवायला सांगितलं तुला, हे सगळं का करतेस तू, आणि मला आणि लावण्याला एकत्र आणण्याची काय गरज आहे तुला. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, तुम्ही माझं प्लीज ऐकून घेताय का. ते सगळं जे काही घडतंय ना त्याच्यामागे काहीतरी कारण आहे अर्णव सर, तुम्ही प्लीज स्वतः अशी चिडचिड करू नका. तेव्हा मग तो म्हणतो की कशी नाही करणार मी चिडचिड, का नको करू मी चिडचिड, तुम्हाला कोणी हक्क दिला आहे, तुला कोणी हक्क दिला आहे माझ्या लाईफचा डिसिजन घेण्याचा, मी काय करावं आणि काय नाही हा तो पूर्णपणे माझा सर्वस्वी प्रश्न आहे. त्यामुळे माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा कोणीही प्रयत्न केलेला मला आवडत नाही आणि तूही त्यामध्ये अजिबात इंटरफेअर करू नकोस. तेव्हा तो भरपूर चिडलेला असतो. ईश्वरी जे काही वागली त्याचा त्याला रागच आलेला असतो. परंतु ईश्वरी त्याला ओरडते आणि म्हणते की प्लीज अर्णव सर, अहो असं करू नका, तुम्हाला कळतं आहे का हे सगळं कशासाठी चाललं आहे. मला माहिती आहे की मला नाही हक्क या सगळ्या गोष्टींमध्ये बोलण्याचा, परंतु आजीसाठी मी हे सगळं करते, कारण आजीला असं वाटतं आहे की तुम्ही आणि लावण्य मॅडम एकदम एकमेकांसाठी परफेक्ट आहात, तुमचा जोडा एकमेकांशी अगदी व्यवस्थितपणे जुळतो. खरंच तुम्ही मग असं का करताय, आणि लावण्य मॅडमला पण तुम्ही खूप आवडता, मग तुम्ही या गोष्टीमध्ये नकार का देताय.
आजीने माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि लावण्या मॅडम आणि तुम्हाला एकत्र आणायला सांगितलं आहे, म्हणून मी हे सगळं करते. आलं आहे का तुमच्या लक्षात? आणि लावण्या मॅडमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, तुला हे सगळं करण्याचा किंवा बोलण्याचा अजिबातच अधिकार नाही आहे, लक्षात आलं आहे तुझ्या? त्यामुळे तू या बाबतीत अजिबात बोलू नकोस. मला लावण्य आवडते की नाही हा प्रश्न उद्भवत नाही का? तेव्हा मग ती म्हणते की सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की लावण्या मॅडम चांगले आहेत, दिसायला सुंदर आहेत, फॉरेनहून शिकून आल्यात, त्यांचं घरदार अगदी श्रीमंत आहे, अगदी तुम्हाला साजेसं असं आहे सगळं. शिवाय त्यांची आई तुमची बिझनेस पार्टनर आहे. मग इतक्या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट मॅच असताना तुम्ही का नकार देत आहे? असं सरळ ती त्याला विचारते. त्यामुळे आता तो गप्पच बसलेला असतो. त्यानंतर आजी म्हणते की चिंटू अजून आला नाही आहे ना? तेव्हा ती म्हणते की नाही, तो ईश्वरीला भेटायला गेला आहे. त्यावर आजी म्हणते की अगं, ईश्वरीला भेटायला नाही गेला आहे, तो लावण्याला भेटण्यासाठी गेला आहे. तेव्हा मग अंजलीला राग येतो. ती म्हणते की आजी, अगं काय करताय हे तुम्ही सगळं? आणि अर्णव तिला लावण्याला भेटण्यासाठी का गेला आहे? आणि आणि हे सगळं ईश्वरी मला बोलली की ती भेटणार आहे त्याला म्हणून. तेव्हा लगेच आता आजी म्हणायला लागते की अरे, हे आमचं सगळं प्लॅनिंगच होतं. मीच ईश्वरीला सांगितलेलं तसं की तू लावण्याला आणि चिंटूला बाहेर भेटव, त्यांच्यामध्ये बोलणं होऊ दे. जर बोलणं झालं तर सगळ्याच गोष्टी सॉर्ट होतील असं मीच सांगितलं होतं. तेव्हा मग त्यावर लगेच अंजली म्हणते की नो आजी, तुम्ही जे काही वागताय ना ते मला अजिबात पटत नाही आहे. अगं, त्याच्या मनाचा विचार करा ना तुम्ही. त्याला लावण्य आवडत नाही आहे, मग कशाला उगीच फोर्स करताय त्याला? तेव्हा लगेच आता आजी म्हणते की हे बघ अंजली, मला तरी कळत नाही आहे की तू असं का करतेस? अगं, त्या दोघांची पत्रिका जुळती आहे ना? तेव्हा मग अंजली म्हणते की अगं, पत्रिका जुळून फक्त काय आहे, त्यांचं मन पण जुळलं पाहिजे, त्यांचे विचार तरी जुळले पाहिजेत. आणि जर आपण चिंटूला याच्यासाठी जबरदस्तीने तयार करू तर मात्र पूर्णपणे प्रॉब्लेम होऊ शकतो. आता असं अंजली तिला बोलून दाखवते. तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा, तुम्ही दोघेही प्लीज वाद घालू नका. म्हणजे या सगळ्यामध्ये मला काय वाटतंय माहिती आहे का, की अर्णवसाठी ना लावण्याच अगदी परफेक्ट मॅच आहे असं मला वाटतंय. सर्वार्थाने लावण्या ही आपल्या अर्णवसाठी परफेक्ट आहे. तेव्हा लगेच आजी म्हणते की बघितलंस, आता ऐक तू त्यांचं तरी. जावई बापू, तुम्ही ना अगदी योग्य बोललात बघा. तेव्हा अंजली म्हणायला लागते की तुम्ही पण काय हो, तुम्ही पण या आजीची बाजू घेताय. तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते समजतच नाही आहे. अर्णवच्या मनात जर ती लावण्य नाही आहे तर मग आपण तिला उगीच कशाला फोर्स करायचं आहे? आणि या गोष्टी लादून होतात का? म्हणजे या गोष्टींना पत्रिका जुळली तरीही त्याला अर्णवला लावण्य आवडत नाही, त्याचं काय? आणि म्हणूनच तिची आता चिडचिड होत असते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही काय या गोष्टीचा विचार करत नाही आहात? आजी जे काही बोलतात ते अगदी योग्यच बोलत आहेत आणि लावण्य मॅडम ह्या तुमच्यासाठी योग्य आहेत. प्लीज त्या गोष्टीचा जरा तुम्ही विचार करा. हे बघा अर्णव सर, तुम्ही आधी शांत व्हा, तुम्हाला हे सगळं कळेल. तुम्ही लावण्य मॅडमसाठी परफेक्ट आहात, तुमच्या पत्रिका पण जुळतात. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की पत्रिका जुळल्या म्हणून काय झालं? पत्रिका जुळल्या तर प्रेमाचं काय? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, प्रेम आहे ना ते होऊन जाईल. तुम्ही दोघं एकमेकांसोबत बोललात ना तर ते हळूहळू तुमच्यात निर्माण होईलच. शिवाय अर्णव सर, तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही ना तुमचा लावण्या मॅडमकडे बघण्याचा जरा नजरिया बदला. आणि जर तुम्ही थोडा नजरिया बदलून त्यांच्याशी जरा प्रेमाने बोलायला गेलात ना तर त्या पटतील तुम्हाला आणि आवडूही लागतील तुम्हाला. आणि म्हणजे त्यांच्या बाबतीत तुम्हाला प्रेमही वाटू लागेल. तेव्हा लगेच तो म्हणतो की येस मिस इंदोर, मला काय करायचं आहे काही नाही करायचं आहे हे तुम्ही मला कोणीही सांगायचं नाही आहे. माझा मनाचा विचार न करून तुम्ही मला खूप हर्ट करताय सगळेजण. आजी ही ओल्ड जनरेशनची आहे, तू तरी या जनरेशनची आहेस. निदान तू तरी असं बोलू नकोस. मला काय वाटतंय, त्या गोष्टी कोणी समजून घेणार आहे की नाही, माझं कोणावर प्रेम आहे हे महत्त्वाचं आहे की नाही. तेव्हा मग अर्णवला ती सांगते की ठीक आहे, सांगा मग कोणावर प्रेम आहे तुमचं, एकदाचं सांगून मोकळे तरी व्हा, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता अर्णवला असं बोलल्यानंतर तो गप्प बसतो आणि पुढे काहीच बोलत नाही. आणि त्याला राग आलेला असतो. तो म्हणतो की इथून पुढे माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा कोणीही तुला अधिकार दिलेला नाही, कोणीही त्यामध्ये काहीही बोलायचं नाही, असं म्हणून तो आता भयंकर चिडलेला असतो आणि तिथून निघून चाललेला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर प्लीज थांबा. परंतु अर्णव अजिबात थांबत नाही. त्याला या गोष्टीचा भरपूर राग आलेला असतो आणि तो रागावूनच तिकडून निघून जातो. मात्र ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं
की काय करू आणि कसं करू. अर्णव सर तर आता भयंकर चिडलेत, त्यांना आता कसं मनवायचं असा विचार डोक्यामध्ये यायला लागतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सुप्रिया ही ईश्वरीला म्हणत असते की हे बघ अगं, जर अर्णवच्या मनामध्ये ती लावण्य नाहीच आहे, तो तिला मनापासून स्वीकारू शकत नाही, तर त्यांचं हे नातं दीर्घकाळ कसं टिकेल. त्यांच्या मनात जर ती मुलगी नाहीच आहे, तर मग कसं तू तिच्याबरोबर मनापासून संसार करू शकेल. तेव्हा या सगळ्या गोष्टी या संसारावर आणि प्रेमावर अवलंबून असतात. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आई, तुझंही म्हणणं अगदी बरोबर वाटतंय मला, परंतु फक्त आजी बोलत होती म्हणून मी अर्णव सरांना या लग्नासाठी फोर्स करत होते. परंतु आता हे सगळं मला करायला नको. आता हे सगळं मी कसं थांबवू. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की एक काम कर, तू आजीला ना हे सगळं समजाव आणि त्याला त्याची मनापासून माफी माग. तेव्हा मग ईश्वरीलाही ऐकून आनंद होतो. ती म्हणते की हो, मी मागेन अर्णव सरांची माफी. तेव्हा ईश्वरी दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिसला येते, तेव्हा अर्णव खाली येतो आणि म्हणतो की मिस इंदौर, आलीस तू, बरं झालं. मला तुला एक गोष्ट आत्ताच्या आत्ताच सांगून टाकायची आहे. ती म्हणजे की तू आजीसाठी जे काही सर्व्हिसेस देत होतीस, आजीसाठी जे काही काम करत होतीस ना, ते करण्याची आता मला काहीही गरज वाटत नाही आहे. त्यामुळे आता हे काम तू बंद केलंस तरीही चालेल आणि आतापासून तू या कामावर यायचं नाही आहेस. तुला या नोकरीवरून मी काढून टाकलेलं आहे. असं सरळ अर्णव हा ईश्वरीला बोलून दाखवतो आणि त्यामुळे तिला जबरदस्त धक्का बसतो. आता ईश्वरीने ह्या केलेल्या आगाऊपणामुळे ईश्वरीची नोकरी ही कायमची गेली आहे. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.